त्यावेळेस मला पुदिना मिळायचा नाही म्हणून लावलेला. ते काय होतं की काबाच्या ह्याच्यामध्ये ना विसरायला होतं. वाचून नाही करा, ऐकलं काय? वाचूनच आपण जे स्पिन करतो ते जर का झाली सायकल चालून. काय रे दमला पोर माझा, घामाघूम झाला तो बघा. इथल्या इथेच त्याने फेऱ्या मारला. आडा उघडा आहे, जरा बंद कर ना आडा. गुरं यायचा टाईम असतो ना, त्याला काही वेळ नसतो. दिवसभर सकाळच्या टायमाला जातो, 1-2 दिवस झाले इथंच फेऱ्या मारतो या रोडवरती. चला शेरू, मस्ती करू नको रे, शेरू लबाड आहे ना. चला आता हा जरा सगळा पसारा सगळा काढूया, साफ करूया जरा. अजून गॅस बंद करून आली. 3 झाल्या शिट्या. हा पाईप त्या साईडला टाकायला पाहिजे होतं, झाडांच्या साईडला. पुढचं ते टोक आहे ना ते, अरे हे लावून टाकतो आता. पाईप आता काही टाकलं माझ्या हातातलं पुरा होते काम. 2 मिनिटाचं काम आहे मला इथे म्हणजे पुन्हा 2 मिनिटं उभा राहून 2 मिनिटात तिथे बाहेर आली, मला साफ करायला लागेल. असं कसं लावणार, काय साफ करायचं. हे बघा फायनली सगळं साफ बघा करून घेतलेलं आहे. पोर माझा दमला, तो बघा हातपाय धुतला ना त्याने आणि आता गेलं त्याच्या कामाला. आता इथे बाहेरचे बघा ही झाडं विडं आलेत ना, झाडी सगळे ते कुणाच्या ओढत आहेत. काढलेला कचरा बघा फावड्याने ओढून काढला, त्याच्यामुळे पट्टापट निघाला आणि कुणाला होता हाताशी म्हणून झालं पटकन. किती 15 मिनटं गेली ना आपली, 15-20 मिनटामध्ये हे सगळं केलेलं आहे. आता हा जो कचरा आहे ना इथेच सुकवणार आधी, म्हणजे समजा ना 1-2 दिवस झाले जातील ना सुकवायला, आणि मग इथे पसरवणे ना ह्या साईडला इथे जाळून घेणार. मग त्याच्यामुळे इथे टाकून ठेवलेलं आहे. आणि जळल्यानंतर जी काही राग बी उरेल ना ते सगळं उचलायचं आणि झाडांना घालायचं. त्याच्यामुळे राहू दे म्हटलं इथेच. पण किती बघा हिरवळ होती, तुम्ही बघितलं असेल ना. आता बघा कसं स्वच्छ झालेलं आहे. आता कुठंतरी असं बरं वाटतं. हे इकडचं राहिलं आहे थोडंसं, तेवढं राहू ते होईल नंतरला. इथे कशी ते छोटी छोटी रोपं पण आहेत ना, त्याच्यामुळे इथे काही जास्त खरडवलं नाही. हा झालं बाबा. चला थोडंसं जरा पुदिना काढून घेते, मला पुदिना हवा आहे. चटणी बनवायची, कोथिंबीरीची चटणी तिखटवाली. हा बघा किती पुदिना झाले, बापरे झडपड्याला झालं. केवढा वाढला आहे बघा पुदिना, एवढा पसरला आहे ना, बापरे. काढून घेते. दिंड्याचं रान आणि इथे हे पुदिन्याचं रान. किती मग ताजा फ्रेश. एक दांडी लावली होती मी, त्यावेळेस मला पुदिना मिळायचा नाही म्हणून लावलेला. आणि आता बघा पुदिनाच पुदिना, म्हणजे पाणीपुरीसाठी खास मी लावला होता. इथं नाही मिळायचा पुदिना. आता काय कधी पण आपण काढून चटणीला ह्याला त्याला घेऊ शकतो. किती मस्त झालेलं आहे. हा बघा इतका पुदिना ना काढून घेतला मी आता चटणी बनवायची ना म्हणून. आणि ही बघा ही भोपळ्याची पानं, ह्या वांग्याच्या रूपामध्ये बघा आल्या होत्या वेली, त्यातल्या सगळ्या वेली मी काढून टाकल्या, फक्त 2च ठेवल्यात. हे बघा ह्या साईडला एक आहे आणि तिकडे त्या साईडला एक आहे, म्हणजे खूप अशा जवळजवळ होत्या ना, त्यामुळे ह्या 2 वेली राहू देत, बाकीच्या काढल्या. त्याची चांगली चांगली पानं निघाली, ती काढून ठेवली, म्हटलं भाजी करायला होईल ना त्याच्यासाठी. हां हां काय हां मग ऊन आलं. 15 ते 20 मिनटं काम केलं, पण किती मस्त झालं बघ, सगळं परिसर स्वच्छ झाला ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मला भरपूर अशा कमेंट्स होत्या ताईंच्या की ताई शेवग्याचं झाड दाखवा आणि कुठलं निरफणसाचं झाड दाखवा. तर आता माझ्या लक्षात आहे, तर पटकन तुम्हाला दाखवते. काय होतं की काबाच्या ह्याच्यामध्ये ना विसरायला होतं. शेवग्याचं झाड इथं समोरच आहे, ते कुंदाचं आपलं झाड आहे तिथेच आहे ते, आणि चांगलं असं मोठं पण झालेलं आहे. त्याला ना कटिंग करायची, पण आत्ता नाही, एक 2-3 महिने गेल्यानंतर त्याला कटिंग करणार. आणि निरफणसाचं झाड आहे ना, आपली जी घेवड्याची वेल आहे ना त्या साईडला आहे,
तिकडे मला जावं लागेल. पटकन तुम्हाला दाखवते. मला परत जायचं आहे, अजून ह्यांचा नाश्ता पण बाकी आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी घाई. हे बघा ते कुंदाचं फुलांचं झाड आणि हे बघा हे समोर शेवग्याचं झाड केवढं मोठं झालं आहे बघा, किती उंच गेलेलं आहे. आता या फांद्या ना म्हणजे पावसामध्ये कटिंग केलेलं झाड ते पुन्हा ते किती उंच गेले बघा. आता एक 3-4 महिने निघून गेल्यानंतर ना ह्या फांद्या आम्ही परत काढणार म्हणजे कापून टाकणार आहोत. जास्त असं उंच नाही जाऊन द्यायचं आहे, कारण नंतरला मध्ये फळ धरलं मग काढायला मग आपल्याला खूप भारी पडणार ना. आता फक्त राहू देत म्हटलं सध्या, कारण मला असं वाटतं की आता मोहर याचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे आम्ही काही कटिंग नाही केलेलं आहे. पण केवढं झालं आहे बघा झाड, भरपूर मोठं झालेलं आहे. जेव्हा लावलं होतं त्यावेळेस तुमच्या शेअर केलं होतं ना, फांदी लावलेली बारकीशी, आणि कधी ते मोठं झालं ते माहीत पण नाही पडलं. गेल्या वर्षीपासून शेंगा धरायला सुरुवात झालेली आहे. आता हा इकडचा पण परिसर साफ करायचा आहे, चाललं आहे सगळं हळूहळू आपलं स्वच्छ करायचं चाललेलं आहे. आणि सफेद फुलं बघा कुंदाची मला दाखवली ना मागच्या व्हिडिओमध्ये, किती छान दिसतं बघा भरलेलं, मस्त वाटतं ना. आता आलीच आहे तर फुलं काढून घेते मी, परत डबल फेरी नको इथे. देवपूजा बाकी आहे ना करायची बघा, किती छान वाटतात, इतकं मस्त दिसतं ना, दिसायला सुंदर वाटतं एकदम. बस झाले, जास्त नाही काढत मी, थोडीशी काढली तरी भरपूर झाली. देवघर सगळे फुलं होतात. तुम्हाला आता घेवड्याची वेल नाही तुम्हाला आता फणसाचं झाड, हे निरफणसाचं झाड दाखवते. निरफणस फणस नाही, फक्त निरफणस. तर हे बघा इथे आहे ते, आणि घेवड्याच्या वेलीमुळे ते सगळं झाकून गेलेलं आहे. हे बघा पानं बघा ह्याची. आता ह्या वेली पण कटिंग करायच्या आहेत, त्याच्यावरती गेलेलं आहे ते. त्याला ना खत पाणी करायचं अजून बाकी आहे, चाललं आहे ना आपलं हळूहळू. हे बघा केवढं मोठं झालं आहे बघा, उंच झालं आहे, छान झालं आहे आता. हां किती उंच गेले. त्याला पाणी वगैरे घालायला सुरुवात केली आता, फक्त आता खत पाणी बाकी आहे, ते आपलं चाललं आहे स्टेप बाय स्टेप हळूहळू करायचं. झालं बघा. वाघ्या जाम मस्ती करतो या. बघा कसा तो, बघा जो मस्तीखोर आहे तो शांत बसलाय. काय झालं हां चला, त्यांना ना जेवायला द्यायचं दोघांना. जेवण त्यांचं रेडी आहे, कामामध्ये होती म्हणून राहिलं. हा बघा असा नको मारतोय. हा चला बाहेर ना आली ना मी, तर लाड करतोय. तर ह्यांना जरा घेते 2 मिनटं. 8:30 झाली. 8:30 कधी वाजले काही समजलं पण नाही काम करता. तर इथे कुकर बघा आता तयार करून घेतलेला आहे. म्हटलं घरातून निघायच्या आधी थोडीशी म्हटलं जेवणाची तयारी पण करूया. आणि ही लाल चवळी बघा भिजत घातलेली आहे. आता बघू कधी बनवायची काय माहीत नाही, संध्याकाळी किंवा उद्याला होईल. आणि संध्याकाळी समजा नाही बनवायला जरी जमलं ना तरी पण मोड येतात छान ना, त्याच्यामुळे उद्याला पण बनवून जाईल. असं आठवणीने भिजवलं कडधान्य. चला निघेपर्यंत 10 वाजले. सगळं झाडांना वगैरे पण पाणी घालून घेते ना, मग संध्याकाळी लेट जरी झालं ना तरी मग काही चिंता नाही. मग चला निघालो आम्ही बाहेर जायला. आणि हे बघा हे कार्ड आहे कुणालच्या बाबांचं, ते त्यांना औषध घ्यायचं ना सरकारी दवाखान्यात आपण जातोय. लवकरच निघालो कारण मग येईपर्यंत परत उशीर नको व्हायला. 2-3 तास जातात येईपर्यंत. आणि 12 वाजेपर्यंत ते दवाखाने की नाही म्हणजे बंद होऊन जातं, ते औषध मग द्यायचं बंद होऊन जातं. त्याच्यामुळे मग घरातनं की नाही लवकरच निघाले. जेवण बाकी आहे करायचं, ते म्हटलं आल्यानंतर करीनच. घरातली कामं काही संपत नाही हो. आपण कुठं जायचं म्हटलं ना की कामं करत बसलं ना मग जायला मिळतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊया. चला आता आडा बंद करते. आणि मला फोन करायला कशाला फोन? एकदाच फोन ना कधी इमर्जन्सीमध्ये. हे काय पोचलो ना दवाखान्यामध्ये, आता आलो बाबा दवाखान्यात. चला आता इकडे औषध वगैरे घेऊया आणि निघूया. सरकारी दवाखाना आमच्या इकडचा. हा बघा हा एक सर्वेचा फॉर्म दिलेला आहे हॉस्पिटलविषयी, तो इथे आता भरायला ना आम्ही सुरुवात केली. वाचून नाही करा, ऐकलं काय, वाचूनच भर. कमी असं नाही, वेळेत झालं ते महत्वाचं ना. हे तर होणार. पटकन झालं आमचं काम, जास्त वेळ नाही गेला.
कधी कधी खूप वेळ पण जातो ना. आज लवकर झालंय पण म्हणजे एक समजा 10 मिनिटामध्ये आमचं काम झालेलं आहे. तर आता निघालो घरी जाऊया आता. वेळेत सगळं काम झालं ना की बरं वाटतं, आपला वेळ वाचतो. आता हे कसं थोडंसं लांब पडतं ना, कासारड्याला आम्ही आता आलेलो आहोत ना, थोडंसं जरा लांब आहे आपल्या घरापासून, पण दवाखाना चांगला आहे त्याच्यामुळे बरं वाटतं. मग चला आता घरची वाट धरूया. डॉक्टर तर खूपच चांगले, खूपच हो ना, बोलायला वगैरे डॉक्टर खूप चांगले आहेत ना. खूप सुंदर. इकडच्या दवाखान्याच्या फॅसिलिटी खूप चांगलं आहे इकडे. खाऊ नको आहे, खाऊ हवाय तर शांत बसायचं दोघांनी पण, मस्ती नाही करायची. थांब खाऊ देते. जरा कुठे बाहेर गेली ना का ह्यांचं असतं आल्यानंतर असं. हां बसा शांतपणे. हां तुम्हाला खाऊ आणलाय देते. हां खाऊ आणलाय. तर या दोघांना पहिला आधी खायला देते, घरी आल्यानंतर त्यांचं रोजचंच आहे हे नाटक. शेपटी बघा कशा हलते ते शेरूची. शेरू हां एवढी ताकद लावतो ना तो, बघा तो भरलेला ड्रम आहे कसा खेचून खेचून घेतो बघा. वाग्या खाऊ आणते, चला ह्यांना पहिला खायला देते. तर आमचा लादी पुसायचा मॉप आहे ना, स्पिनिंग मॉप बिघडलेला आहे. त्याचं ते वरचं ते रॉड असतो ना तो वर्कच होत नाही आहे, त्याच्यामुळे दुरुस्त करायचं आमचं काम चाललेलं आहे. कालपासून चालू आहे पण काही सक्सेसच मिळत नाही आहे. लादी पुसायचा जरा प्रॉब्लेम होतो ना, तर आता म्हटलं बसलो होतो जरा निवांत, एवढं बसून बसून ते तरी म्हटलं बघूया होतं आहे का. असे वेगवेगळे व्हिडिओ वगैरे बघितले, यूट्यूबला सर्च करून वगैरे बघितलं, गुगलवरती पण सर्च करून बघितलं. आता कुणालच्या बाबा करत आहेत. कालपासनं सगळी अडचण चाललेली आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि मेन माहिती काय आहे ते, काय याला म्हणतात, स्पिनिंग रॉडच म्हणतात ना. मार्केटमध्ये सिंगल घ्यायला जर का गेलो आपण तर चौकशी करावी, म्हणजे ते बकेट आहे ना ती पण संघाची घेऊन जावी लागेल. कारण ते बकेटमध्ये बघा ते असतं ना, आपण जे स्पिन करतो ते जर का वरचं जे आहे ना वेगळं असेल ना, मग ते मॉप घेऊन पण काही मतलब नाही. ऑनलाईन मी खरेदी करायला बघत होती, मग मी सकाळी बघितलं होतं. नंतरला मग डोक्यामध्ये विचार आला की जर का ते वेगळं असेल, बकेटचं वेगळं असेल आणि मॉपचं जर का रॉडचं वेगळं असेल खाचा, तर म्हटलं पैसे आपले नुकसान होऊन जाईल. त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं तेव्हा कॅन्सल करून टाकलं. आता जरा हे करून बघतोय, काय त्याला म्हणतात, दुरुस्त करून बघतोय. कुणाला जेव्हा वेट करतायत ना सगळ्यांना. हे बघा हे आपलं ते मॉपचं भांडं आणि हा रॉड आहे ना जाम झालेला आहे. हा बघा खोलून ठेवलेला आहे. आता बघूया प्रयत्न करून. हे इथेच काहीतरी ना जाम झालेलं आहे, अजिबात ते हलतच नाही आहे. स्प्रिंगला जाम. हां तेल वगैरे घालून जरा बघूया म्हटलं होते का, झालं तर ठीक आहे, नाहीतर म्हटलं काही नाही आहे. आता थोडंसं निवांत आहे ना म्हणून घेतलं आहे दुरुस्त करायला. दुपारचं जेवण करायचं काम चाललेलं आहे. आत्ता फारसं असं काही बनवलं नाही, फक्त डाळ भात केलेलं आहे. कारण घरी येईपर्यंत आम्हाला की नाही 12 वाजले. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं रेंगाळत चाललं होतं. आत्ता बघा डाळ टाकली फोडणीला, थोडंसं जरा किचन आहे ना आवरून घेतो, म्हणजे भांडी बिंडी घासली होती, घासली मी आता. आणि तुम्हाला मग ते स्पिनिंग मॉपचं दाखवलं ना, ते काही रिपेअर झालं नाही आहे. आता जरा गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे, म्हणजे एकदा अजून ट्राय करून बघूया. पण वाटत नाही ते रिपेअर होईल म्हणून ते स्टिक, कारण आहे ना आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखा ना आवाज येतोय, म्हणजे हलतं काहीतरी. ते लॉक बघा असतं ना तिथे काहीतरी असा आवाज येतो हलवल्यावरती. मला वाटतं स्प्रिंग वगैरे काहीतरी असेल ना आतमध्ये तुटले असेल, तर म्हटलं जाऊ दे, झालं तर ठीक आहे, नाही तर मग नवीन घ्यावा लागेल. मग सध्या आपल्याकडे एक जुना आहे, तो साधावाला बघा येतो ना, तो आहे मॉप. त्याच्यामुळे लादी पुसायचं काही टेन्शन नाही आहे. पण बकेट आपली वाया नको जायला ना, त्याच्यामुळे म्हटलं एक ऑर्डर करूया. पण तुम्हाला जर का माहीत असेल ना, म्हणजे थोडंसं मी बकेटविषयी म्हणते. स्पिनिंगची बघा ते बकेट असते ना, त्याचा तो खाचा असतो ना, तो सेम येतो का हे फक्त मला जरा सांगा तुम्ही कमेंट करून. जर का तुम्ही कधी ऑनलाईन खरेदी केलं असेल, फक्त ती स्टिक जर का खरेदी केली असेल तर तुम्हाला माहिती असेल ना की सेम असते बकेट का वेगळं वेगळं असतं, खाचा त्याचा वेगळा वेगळा असतो का. त्याच्यासाठी थोडीशी जरा मी कन्फ्युजनमध्ये आहे, नाहीतर म्हटलं नवीन घ्यावं लागेल. मार्केटमध्ये एक 3-4 ठिकाणी चौकशी करावी लागेल, नाहीतर मला कणकवलीला जावं लागेल. मग त्या साईडला कधी जर का फेरी झाली ना तर ते बकेटने घेऊन जाईल आणि मग खरेदी करता येईल. मग सध्या ठेवलं आहे तसं. चला आता डाळ भात बनवला तो खाऊया थोड्या वेळाने, आणि मग संध्याकाळच्या वेळेस जरा करायचं किचनमध्ये, थोडंसं मसाला वगैरे संपला आहे घरातला वाटपाचं, ते करायचं आहे. आता नको, आता थोडंसं गरम पण होतं, त्याच्यामुळे मी काही फारसं असं बनवलं नाही. आणि कुणाच्या बाबा म्हणाला की काय बनवू नको, फक्त डाळ भात केलायच ना, बस झालं. त्याच्यामुळे ठीक आहे, बरं झालं. झाले डाळ, आता गॅस बंद करते, बस झालं. कधीतरी डाळ भात पण खायचं असतं ना, रोज भाजी बिजी खाऊन पण कंटाळा येतो की नाही. बसा, बाबा येईल आता, बाबाला की जाऊया. हां हे बघा दोघं जण
त्यांना बाहेर जायचं आहे. कुणालचे बाबा आता कोयता घेऊन गेले ना लाकड तोडायला, आणि दोघंजणं म्हणजे इतके ते हे करायला लागले ना, त्यांच्या मागे लागलेले खूप. म्हणजे कोयता घेतला ना त्यांना बरोबर माहिती पडतं आता बाबा कुठेतरी चाललं आहे. मी आता काय केलं, ते स्टँडवरचे कपडे ना काढून घेतले, सुकलेले कपडे, आणि ते बाहेर आहे ना कुणालच्या बाबांची एक पॅन्ट आहे ना सुकत घातले. म्हणजे ते बागेमध्ये काम करतात ना, तर त्यांनी एक जोडी ना ठेवलेली आहे पॅन्ट आणि शर्ट. तर काल ना धुवून टाकले होते. हे बघा इथेच ते मशीनमध्ये नाही टाकलेलं ना, त्याच्यामुळे इथे जरा उन्हामध्ये टाकलं. सुकले पॅन्ट ते आता काढून ठेवते घड्या करून, त्यांना घालायला काही बरं पडेल. आता ते लाकडं तोडायला गेलेत नाही, मला पण आता जायचं आहे आणायला. त्यांना सांगितलं की तुमचं झालं ना की मला फोन करा, मग मी पटकन जाऊन आहे ना घेऊन यायचं. तोपर्यंत घरातलं काम आज बाकी आहे. काम म्हणजे लादी पुसायचं बाकी आहे. आपलं ते मॉप बघा तुटलं ना, त्याच्यामुळे राहिलं आहे. पण आहे आपल्याकडे एक जुनावाला मॉप आहे, तर पटकन म्हटलं करून घेते. जुनावाला म्हणजे बाहेर पडवी पुसायला ना मी वेगळा मॉप पण ठेवलेला आहे. हा बघा आपला साधावाला असतो ना तो. आता म्हटलं ह्याचाच वापर करते घरामध्ये पण दुसरा येईपर्यंत. तर चला मग ताईनो, आता आजचा व्हिडिओ तो बघा. हां जायचं थांब, जायचं त्यांना जायचं बाहेर. संध्याकाळच्या वेळेस कुणाच्या घेऊन जातात ना, जाऊया थांब आपण जायचं. हां जायचं. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सगळ्यांनी.